मोदीजी म्हणाले की मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा, तुमच्याकडून प्रत्येक गोष्टी, प्रत्येक पैसा वसूल केला जाईल आणि तुम्हाला तो पैसा परत केला जावा लागेल असं ठणकावून नरेंद्र मोदीजींनी सांगितले. आणि पुढे ते म्हणाले की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाला काँग्रेस मॉडेल आणि भाजप मॉडेल हे कळालंय. आता मला विचारायचं आहे, मोदीजी, भाजप मॉडेल हाच आहे का जो भ्रष्टाचारी लोकांना तुमच्या पक्षात आल्याबरोबर त्यांच्या चौकशा बंद होतात आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी किंवा भ्रष्टाचाराचा भ्रळ सुद्धा तुमच्या नेते करत नाहीत? अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, अशोक चव्हाण असतील, त्यानंतर वेगवेगळे नेते, आता किती जणांची नावं घ्यावी, ही तुमच्याकडे आल्यानंतर त्यांच्यातला भ्रष्टाचारी तुम्हाला कसं काय दिसत नाही? अजित पवारांचा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार तर तुम्ही स्वतः बोलून दाखवलात. आता त्या 70,000 कोटींची मागणी तुम्ही कोणत्या दिवशी करणार आहात आणि अजित पवार ते तुम्हाला कधी देणार आहेत सांगा.